कृष्ण आणि पुतना यांची कथा. कृष्णाच्या जन्मोत्सवानंतर नंद महाराज मथुरेत आपल्या मित्र वसुदेवाला भेटायला गेले. वसुदेव म्हणाले, नंदा, लवकर गोकुळात परत जा हा. मला वाटतंय तिथे काहीतरी संकट येईल. नंद बाबा परतताना गोकुळ सुरक्षित राहो अशी प्रार्थना करू लागले. नंद बाबा घरी नसताना एक वाईट राक्षसी पुतना सुंदर बाईचा वेश करून यशोदामाईच्या घरी आली. ती घरात शिरली आणि बाळ कृष्णाला छोट्या खाटेवर झोपलेलं पाहिलं. ती हळूच कृष्णाला उचलून मांडीवर घेते आणि दूध पाजायला लागते. यशोदामाईला ती खूप प्रेमळ वाटते, त्यामुळे त्यांनी तिला थांबवलं नाही. कृष्णाने डोळे बंद करून त्या पुतनाचं दूध प्यायला सुरुवात केली. पण पुतनाच्या मनात खूप वाईट विचार होते. ती कृष्णाला इजा करण्यासाठी आली होती. कृष्ण मात्र शांतपणे तिच्यातील वाईटपणा संपवत होते. त्याचा पुतनाला खूप त्रास झाला. ती म्हणायला लागली, अगं आई ग, मला सोड, आणि खाली कोसळते. ती पडताच तिचं रूप बदलतं, अगदी भयंकर. तिचे केस विस्कटलेले, तोंड मोठं, पाय आणि हात प्रचंड. हे सगळे बघून सगळं घाबरतात, पण कृष्ण मात्र तिच्या मोठ्या छातीवर खेळत होते. गोपिका धावत आल्या आणि कृष्णाला उचलून घेतलं. अशा प्रकारे कृष्णाने पुतनाचा वध केला. जय श्री कृष्ण.